देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। भर उन्हात ठिय्या, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतरही महेश देशमुख यांचे लाक्षणिक उपोषण सुरूच। एक राज्य एक कायदा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते महेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या लाक्षणिक उपोषणादरम्यान काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। दुपारच्या सुमारास पोलीस प्रशासनाने उपोषण स्थगित करण्यासाठी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले। मात्र आपल्या मागण्यांवर ठोस आश्वासन मिळत नसल्याचं सांगत महेश देशमुख यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला। त्यानंतर कडक उन्हाची पर्वा न करता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर उन्हात लाक्षणिक उपोषण सुरू ठेवलं आणि आंदोलनाला अंबादास वराडे, श्रीकांत वाघे, शेखर कवे यांच्यासह समर्थकांनी पाठिंबा दिला। दरम्यान विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा संदर्भ देत पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला। मात्र मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम राहिले। उन्हाचा तडका तरी आंदोलन कायम। दुपारच्या कडक उन्हातही महेश देशमुख उपोषणस्थळी ठाम बसून राहिल्याने उपस्थितांचे लक्ष वेधले। प्रशासनाशी चर्चेनंतरही आंदोलन सुरू ठेवल्याने एक राज्य एक कायदा मागणीची जिल्ह्यात पुन्हा चर्चा रंगली आहे।